नमस्कार मित्रांनो, मी मेघा पारसेवर आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर कोल्ह्याची फजिती या विषयावर सुंदर बोधकथा घेऊन आली आहे। एकदा एक कोल्हा आणि एक माकड शिकारी कुत्र्याबद्दल बोलत होते। कोल्हा म्हणाला, मला शिकारी कुत्र्यांचा खूप राग येतो। माकड म्हणाले, हो, कुत्र्यांचा तर मला पण राग येतो। कोल्हा म्हणाला, ते खूप वेगाने धावतात, पण ते मला पकडू शकत नाहीत। मला त्यांच्यापासून दूर पळण्याच्या अनेक युक्त्या माहिती आहेत। तू कोणकोणत्या युक्त्या करतोस? माकडाने विचारले। अनेक युक्त्या, कोल्हा फुशारकी मारत म्हणाला। कधी मी काटेरी झुडपातून धावतो, कधी कधी जंगलातल्या दाट झुडपात जाऊन बसतो, तर कधी मोठ्या बिळात लपून बसतो। अशा अनेक युक्त्या माझ्याकडे आहेत। माकड म्हणाले, मला तर फक्त एकच चांगली युक्ती माहीत आहे। अरे, फक्त एकच युक्ती? ती कोणती आहे? कोल्ह्याने विचारले। बघच आता मी तीच युक्ती करणारच आहे। ते पहा, शिकारी कुत्रे इकडेच येत आहेत। असे म्हणत माकड जवळच्याच एका झाडावर चढून बसले। तिथे मी शिकारी कुत्र्यापासून अगदी सुरक्षित राहील। शिकारी कुत्र्यांनी कोल्ह्याचा पाठलाग सुरू केला। कोल्हा एकामागून एक युक्त्या वापरत होता, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही। अखेरीस शिकारी कुत्र्यांनी त्या कोल्ह्याला पकडले आणि ठार मारले। माकड मनात म्हणाले, बिचारा कोल्हा, त्याच्या अनेक युक्त्यापेक्षा माझी एकच युक्ती चांगली होती। तात्पर्य, कोणत्याही एकाच विषयात प्रावीण्य व्हा, नाहीतर एक ना धड भाराभर चिंध्या। मित्रांनो, असेच नवनवीन आणि सुंदर बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा।